नमस्कार मित्रांनो, आजचा अनुभव आपल्याला संदीप यांनी पाठवलाय. त्यांना लहानपणी आलेला हा एक सत्य अनुभव आहे. तर त्यांच्या अनुभवाला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप. ही घटना तेव्हा घडली जेव्हा मी साधारण 11 वर्षांचा होतो. तेव्हा मी आणि माझा चुलत भाऊ आमच्या आजीच्या घरी मुक्कामाला गेलो होतो. आजीचं घर एका मोठ्या इमारतीत होतं. ती साधारण 8 मजल्यांची इमारत होती आणि आजी 7व्या मजल्यावर राहत होती. ज्या भागात आजी राहायची तो भाग नेहमीच शांत असायचा आणि रात्री तर तिथे इतकी शांतता जाणवायची की बाहेरचा एखादा हलका आवाज सुद्धा कानात स्पष्ट ऐकू यायचा. त्या रात्री आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझा चुलत भाऊ आजीच्या घरी हॉलमध्ये झोपलो होतो. हॉलमध्ये एक मोठा रुंद सोफा होता आणि आम्ही त्यावरच अंथरूण पसरवून झोपलो होतो. गप्पा मारता मारता आमचा डोळा लागला आणि अचानक मध्यरात्री माझी झोप उघडली. मला जाग कशी आली आजही नक्की आठवत नाही. कदाचित मला बाथरूमला जायचं होतं, पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला समोर स्पष्ट दिसलं. हॉलमधल्या खिडकीचे पडदे उघडे होते आणि बाहेरचा चंद्रप्रकाश थेट हॉलमध्ये उतरला होता. तो प्रकाश फिकट होता, पण इतका पुरेसा होता की संपूर्ण खोली स्पष्ट दिसत होती. अचानक माझी नजर थोडी वर गेली. तेव्हा सोफ्याच्या वरच्या भागावर एक काळी मांजर बसली असल्याचं मला दिसलं. ती माझ्याकडे रोखून पाहत होती. तिचे डोळे मोठे, चमकदार आणि हिरवे दिसत होते आणि चंद्राच्या फिकट प्रकाशात ते हिरवे डोळे अजूनच जास्त चमकत होते. माझं शरीर गोठल्यासारखं झालं. मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे भीतीपोटी मी हालचाल करू शकत नव्हतो. काही क्षण मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो आणि मग त्या काळ्या मांजरीने हळूच मान वळवली आणि माझ्या बाजूला झोपलेल्या माझ्या चुलत भावाकडे तिने पाहिलं. पण तो मात्र अजूनही गाढ झोपला होता. त्याला अर्थातच याबद्दल काहीच कल्पना नव्हती की कोणीतरी त्याच्याकडे टक लावून पाहतंय. इथे एक गोष्ट स्पष्ट सांगायलाच हवी की माझ्या आजीकडे मांजर किंवा कुठलाही पाळीव प्राणी नव्हता, कधीच नव्हता. आणि ते मांजर आत घरात येण्याची शक्यता दूर दूरपर्यंत नव्हती, कारण सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि त्यात 7व्या मजल्यावर मांजर येणं हे केवळ अशक्य गोष्ट होती. ते दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. मी घाबरलो. मनात एकच विचार आला की हे काय? हे मांजर घरात असं कुठून आलं? मी जोरात ओरडलो आणि माझ्या चुलत भावाला हलवत म्हणालो, उठ उठ लवकर. पण त्याच क्षणी ती मांजर नाहीशी झाली. जसं काही ती कधीच तिथे नव्हती. सोफ्यावर, खोलीत कुठेच ती नव्हती. पण हे स्वप्न नक्कीच नव्हतं, कारण माणूस झोपेतून जागा झाल्यावर त्याला हे नक्की समजतं की आपण पाहिलेलं स्वप्न होतं. पण मी पाहिलेलं ते स्वप्न नक्कीच नव्हतं. आज मी 44 वर्षांचा आहे आणि तरीही त्या काळ्या मांजरीचे हिरवे डोळे आजही मला स्पष्ट आठवतात. चंद्रप्रकाशात चमकणारे ते डोळे आणि तिची काळी, हळूहळू डावीकडून उजवीकडे हलत असलेली शेपटी. हे स्वप्न नक्कीच नव्हतं. ही कल्पना नक्कीच नव्हती. ही एक खरी घटना आहे. त्या मांजरीने आमच्यावर हल्ला केला नाही की आम्हाला कसलीही इजा पोचवली नाही. पण मला अजून सुद्धा समजलं नाही की ती मांजर तिथे अचानक कशी प्रकट झाली आणि अचानक कशी नाहीशी झाली. सबस्क्राईब करा AT स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.